पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली. मराठी भाषेतील पहिले संत कवयित्री कोण आहे माहिती आहे? एरवी विरळ असलेल्या साहित्य प्रकार ढवळे ह्या संत महिलेनं मराठी साहित्यात अजरामर केला. ढवळे म्हणजे वरविषयक स्त्रियांनी गावयाचे गीत होय. बहुजन समाजाच्या वाणीत एकरूप झालेले स्वरूप ढवळ्यांना आल्यामुळे त्यातील गेयता व भक्तिप्रवणता ही जिव्हाळ्याचा विषय बनली. ही स्त्री संत कवयित्री होती श्री संत महदंबा. एकदा काय गंमत झाली, महानुभव पंथाचे गोविंद प्रभू यांना बाशिंग घेऊन जाणाऱ्या महिलेस पाहून एकदा विवाह प्रवृत्ती झाली. तेव्हा त्यांनी महदंबेला विवाहविषयक गीते म्हणण्यास सांगितले. महदंबेने लिहिलेल्या ढवळ्यात विवाहाचे आरंभापासून अखेरापर्यंत वर्णन आले. तिने रचलेल्या ढवळ्यातील मुख्य विषय रुक्मिणी स्वयंवराचा आहे. ढवळ्याच्या आरंभी रुक्मिणी हरणाचा कथाभाग आला आहे, तर उत्तरार्धात स्वयंवराचे वर्णन आले आहे. उत्तरार्ध 65 कडवी आहेत. ते वाचताना महदंबेचे शीघ्र कवित्व दिसते. महदंबेच्या ढवळ्यांची भाषा साधी, सुबोध व तात्कालीन बोलीभाषेच्या रूपाची आहे. महदंबेने ढवळ्याप्रमाणे मातृकी रुक्मिणी स्वयंवर या काव्याची निर्मिती केली आहे. त्याची ओवी संख्या 109 आहे. त्या काव्याने विशेष असे की त्यातील कडव्यात अ, आ, इ, ई पासूनची अक्षरे आपली आहेत. तिचा प्रत्येक ओळीतील आद्याक्षरांचा क्रम साधण्याचा प्रयत्न आहे. तोच प्रकार पंडित काव्यात नंतरच्या काळात दिसतो. कृष्णवर्णन, पाठवणी, कृष्णदर्शनामुळे रुक्मिणी सज्जनावरून उडी घेणे इत्यादी प्रसंग आले आहेत. संत महदंबेने गर्भकांड ओव्याही लिहिल्या. मराठीतील आद्य संत कवयित्री व एक विदुषी म्हणून महदंबेचं स्थान अनन्यसाधारण आहे. अशा या मराठीतील आद्य कवयित्रीला मनापासून अभिवादन. संत महदंबा उर्फ महादाईसा उर्फ महदंबा उर्फ रूपाईसा ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री होती. 13व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी स्थापित केलेल्या महानुभव पंथातील ज्येष्ठ संन्यासिका महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. ती पंथाची मोठी आईच होती. सर्वजण त्यांना औसा म्हणजे आई म्हणत. पहिली महदाईसा ही महदंबेची पणजी होय. महदाईसा ही खूप मोठी विदुषी होती. तिने आपल्या पंडिताच्या बळावर महाराष्ट्राची लाज राखली होती. तिने अन्य प्रांतातील विद्वानांबरोबर चर्चा करून त्यांना पराजित केले. त्यांना जयपत्र मिळू दिले नाही. त्यामुळे राजाने तिला 5 गावे इनाम दिली होती. वेदविशारद व विदुषी असलेल्या महादाईसाची मानव पंथातील महदंबा ही पंथी. आपल्या पणजीच्या विद्वत्तेचा वारसा तिलाही लाभला होता. महदंबा यांचे जीवन विलक्षण होते. बालविधवा ते विद्वान संन्यासिनी कवयित्री असा प्रवास तिने केला. महादाईसाचे घराणे तसे विद्वानांचे होते. त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहान वयातच झाले. परंतु पतीचे लवकर निधन झाल्याने ती विधवा झाली. ती वडिलांकडे परत आली. तिला भक्तिमार्गाची व परमार्थाची ओढ लागली. परमार्थाच्या ओढीने प्रथम ती दादोसाची शिष्या झाली. त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. श्री चक्रधर स्वामींनी सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतलं. महानुभव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता. संन्यासाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईंनी स्वीकारला. संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत त्यांच्या भक्तीचे रममाण होताना तिच्या व्यक्तिमत्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली. तिची भक्ती डोळस होती. बुद्धीची चौकसपणाशी त्याला जोड होती. महदाईसेला श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती. संत महदंबा यांच्या मानसिक आणि शारीरिक कोडमाऱ्यांचे चित्र संन्यासीपण, निवृत्ती, जीवनभोगापासून दूर राहणे आणि आध्यात्मिक पातळीवर विचारदर्शन घडवणे अशी महादंबांच्या आयुष्याची वाटचाल ठरली. महदंबा ही संवेदनशील, सौंदर्य दृष्टी असलेली, नीटनेटकेपणा, चौकसपणा, जिज्ञासूपणा असलेली, सुगरण गाणे गाणारी, रांगोळी सुंदर काढणारी दक्ष कार्यकर्ता होती. महदंबेचं महानुभव संप्रदायात स्थान महत्त्वाचं होतं. ती तरी मज वेश द्यावा असे म्हणते. संपूर्ण आयुष्य महानुभव पंथासाठी व्यतीत केल्यावर इसवी सन 1308 मध्ये संत महदंबेने आपला देह ठेवला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.